नमस्कार. गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्यावरती मागच्या वर्षी आपल्या चॅनलवरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे आजच्या दिवशी भौगोलिक परिस्थिती काय असते, या दिवसाचं ऐतिहासिक महत्व, पौराणिक महत्व, सगळं काही. तरीही तुमच्या सगळ्यांसाठी पुनश्च हरिओम. ते गुढी या शब्दाचा अर्थ होतो ध्वज. हिंदू परंपरेनुसार, हिंदू मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने आजच्याच दिवशी पृथ्वी घडवली, म्हणून ब्रह्माचे प्रतीक म्हणून ब्रह्मध्वज उभारण्याची ही पद्धत आहे, ज्याला आपण गुढी म्हणतो. आता इतिहास असं सांगतो की सातवाहन राजांचं जिथे जिथे राज्य होतं तिथे तिथे गुढीपाडवा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. भौगोलिक परिस्थितीनुसार जर आज बघितलं गेलं तर हा भाग आहे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. सो इथे हा गुढीपाडवा जवळपास सारख्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात ज्याला आपण गुढीपाडवा म्हणतो त्याला ह्या भागामध्ये उगाडी किंवा युगादी म्हणतात. हे सोडून काही भागांमध्येही भारताच्या अजून इतर भागांमध्येही हा सण साजरा होतो. जसं इकडे सिंधी समाजामध्ये चट्टी चंड म्हणतात. नेपाळ किंवा आसाम वगैरे भागामध्ये बास पूजा नावाने साजरा केला जातो. किंवा मणिपूर, त्रिपुरा भागात खांबेश्वरी देवीचा मान दिला जातो आणि ती खांबेश्वरी देवी म्हणजे जिला मान दिलाय ती काठी ही फिरवली जाते. तर थोडक्यात काय की हा सण भारताच्या वेगवेगळ्या भागात चैत्र शुद्ध प्रतिपदा याच दिवशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी थोड्याफार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. अशा या सकाळी सकाळी कडुलिंबाचा पाला चटणी खायला लावणाऱ्या आणि वर्षभर गोड असणाऱ्या या गोड सणाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. चला वारसा जपूया, चला वारसा घडवूया. नमस्कार.